हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ मायासाठी यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 11. चंद्रप्रकाश आणि रश्मी या दोघांच्या वाढनिश्चयाच्या निमित्ताने अवांतिकाबाईंनी संबंधितांना एक छोटीशी पार्टी दिली. अर्थात या सोहळ्यासाठी मालविकाही आली होती. अर्थात रश्मीला त्याचं फारसं आश्चर्य वाटलं नव्हतं, कारण चंद्रप्रकाश आणि रश्मी यांचे लग्न ठरल्याचं माहीत असूनही ती अधूनमधून त्यांच्याकडे येत असे. अर्थात तिच्या येण्यामागे अवांतिकाबाईचा हात आहे अशी रश्मीची कल्पना होती. त्यांची फूस असल्यानं ती येत असावी, कारण अजूनही हे ठरलेलं लग्न मोडता येईल असा त्यांना विश्वास असावा, असा तिने तर्क केला होता. या समारंभात अवांतिकाबाईंनी तिचं खूप कौतुक केलं होतं, पण हे कौतुक वरवरचं आहे अशी तिची खात्री होती. या लग्नाच्या निमित्तानं चंद्रप्रकाश आणि त्याच्या आईचा अनेक वेळा खटका उडालेला होता. हे अनेक प्रसंगी तिच्या लक्षात आलं होतं, पण तो कधी बोलला नव्हता वा तिनंही कधी त्या गोष्टीचा उल्लेख केला नव्हता. बोलता बोलता दिवस सरत होते. दसऱ्याच्या निमित्तानं फैजाबादला पंकज उदासच्या भक्तिगीतांचा आणि गझलांचा कार्यक्रम ठरला. तिनं पंकज उदासचा प्रोग्राम प्रत्यक्षात कधी पाहिलेला नव्हता, त्यामुळे या कार्यक्रमासाठी आपण जायचं असा तिने चंद्रप्रकाशजवळ हट्ट धरला. त्यानंही पटकन त्याला संमती दिली, त्यामुळे ती विलक्षण खुश झाली. तो दिवस उजाडला. चंद्रप्रकाश अद्याप घरी परतला नव्हता, पण कुठल्याही क्षणी तो घरी परतणार होता. रश्मी कुठला पोशाख करावा या विचारात असतानाच तिचा फोन आला. फोन आला असल्याचा निरोप मोलकरणीनं तिला दिला. कुणाचा फोन असावा असा विचार करीतच ती खाली आली आणि तिनं फोन उचलला. "हे बघ रश्मी, मला आज यायला जमेल असं वाटत नाही," चंद्रप्रकाश म्हणाला. "का? काय झालं?" "तसं काही विशेष नाही. कामासाठी माणसं आली आहेत माझ्याकडे, त्यामुळे घरी यायलाही उशीर होईल. तू भानूबरोबर जाशील का?" "छे, तुझ्याशिवाय कुणाही बरोबर जाणार नाही मी." "असं काय करतेस? पुन्हा केव्हा तरी योग येईल," ती म्हणाली आणि तिनं फोन ठेवला. ती चांगलीच नर्व्हस झाली होती. आपला हा नर्व्हसनेस लपविण्यासाठी ती अश्विनीच्या खोलीत गेली. "काय झालं गं?" तिचा पडलेला चेहरा पाहून अश्विनीनं विचारलं. "चंद्रप्रकाशचा फोन आला होता. त्याला यायला जमणार नाही. तू अशी गरफटल्यासारखी काय दिसतेस?" "फार थकल्यासारखं झालंय. सकाळपासून पाठीतून कळ येते. डॉक्टरांना बोलावू?" "नको, थांबेल आपोआप. सासूबाई सुलभा आणि मालविकेसह जेवायला गेल्या आहेत. आपण दोघीच आहोत जेवायला. त्यांना आणखी एक मुलगा झाला असता तर किती बरं झालं असतं. म्हणजे मालविकेला सून म्हणून आणण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली असती. पण त्या मुलांवर त्यांनी इतकं प्रेम केलं असतं की नाही कुणास ठाऊक. आया विशिष्ट मुलावरच प्रेम करतात. तू देखील तसंच करशील." "काय गं विनी, त्या मालविकेला इथं येण्यासाठी उत्तेजन देत असतील का गं?" "का? असं का वाटलं तुला?" "कारण आमचं लग्न ठरल्यावर ती इथं येण्याचं टाळील अशी कल्पना होती माझी. आपला पराभव तिला सहन होत नसावा. तुला सतवण्यासाठी ती येत असणार इथं." "शी, किती क्षुद्र मन आहेत ना. ती स्त्रियांची प्रवृत्तीच असते." "अगं हो, तुला एक सांगायचंच विसरले. पुढल्या वर्षी आम्ही कानपूरला जातोय. तिथल्या फॅक्टरीची व्यवस्था भानू बघणार आहे." "म्हणजे तू सुटशील यातून तर? आणि तिथं रंगढंगही करता येणार नाही. सगळीच जबाबदारी असणार आहे त्याच्यावर." "सुंदर मुखड्याचा मोह होतो त्याला. त्याचा हा दोष वाटत नाही तुला?" "वाटतो की, पण त्याला इलाज नाही. त्याच्या या दोषाची कल्पना असूनही मी त्याच्याशी लग्न केलं आहे. तेव्हा त्यापायी लग्न मोडणं इष्ट नव्हे. पण त्याचे हे दोष तुला माहीत असूनही तू लग्न का केलंस त्याच्याशी?" "प्रेमासाठी, त्याच्या कुळासाठी. आता तुझंच बघ ना, इतक्या तरुणीतून चंद्रप्रकाशनं तुला निवडलं याचा अभिमान वाटतो ना तुला?" "छे गं, उलट भूतकाळात किती तरुणी त्याच्या जीवनात आल्या असतील आणि भविष्यकाळात किती येतील याचीच भीती वाटते मला." "किती वेडावाकडा निष्कर्ष काढलास तू. त्याची भावी वधू आहेस ना तू. त्यासाठीच सावधगिरी बाळगते आहे. जन्मभर पश्चाताप करीत राहण्यापेक्षा लग्न न करणंच इष्ट असं मला वाटू लागलं आहे आता." "चल गं, काहीतरीच काय बोलतेस.
अश्विनी म्हणाली. शेवटी लग्न म्हणजे? बोलता बोलता तिचा चेहरा वेदनेनं पिळवळला. काय झालं ग? रश्मीनं घाबरून विचारलं. कुशीत कळ आली, अश्विनी म्हणाली. बोलता बोलता ती ताठ झाली. गेली एकदाची. डॉक्टरांना बोलू? नको, एवढ्यात नको. मी पडते जरा, अश्विनी म्हणाली आणि अंथरुणावर आडवी झाली. तिनं डोळे मिटून घेतले. रश्मी तिच्या खोलीबाहेर पडली. खाली हॉलमध्ये आली. एका कोच्यावर बसली विचार करीत. सर्वच जण या ना त्या कारणाने बाहेर गेले असल्यानं सारंच कसं शांत शांत होतं. तिला तो बंगला खायला उठला. काम नसल्या कारणानं काहीच नव्हतं. ती लायब्ररीच्या खोलीत गेली आणि वाचत बसली. रात्रीचे 8 वाजल्याचे टोले पडले आणि ती भानावर आली. तिनं पुस्तक मिटलं आणि ती जागेवरून उठून ती बाहेर पडली. आपल्या खोलीत जाऊन तिनं तोंड वगैरे धुतलं आणि ती अश्विनीच्या खोलीत गेली. अश्विनी अद्यापही अंथरुणावर पडून होती. किती वाजले ग? तिची चाहूल लागून अश्विनीनं प्रश्न केला. 8. तू जेवायला खाली येतेस की तुझं जेवण वरच धाडू? नको, मला जेवायची इच्छा नाही. तू जेवून घे. ठीक आहे. आता कसं वाटतंय तुला? ठीक आहे. मी जेवून येते तुझ्याकडे, रश्मी म्हणाली आणि दाराकडे वळली. रश्मी, तोच अश्विनीनं घाबऱ्या घुबऱ्या स्वरात तिला हाक मारली. काय ग? रश्मी म्हणाली. मला कसं तरीच होतंय ग. अगं आई गं. थांब, घाबरू नकोस, मी डॉक्टरांना बोलावते. डॉक्टरांचा फोन नंबर काय आहे? टेबलावरच्या पॅडवर आहे बघ. तो कुठं आहे? लवकर येतो म्हणून कबूल केलंय त्यानं. तुझे हे अद्याप आलेले नाहीत. तसा फारसा उशीर झाला नाही. जेमतेम 8 वाजले आहेत. त्यानं लवकर यायला नको का गं? सासूबाईही नेमक्या बाहेर गेल्या आहेत, अश्विनी म्हणाली आणि कळा सहन न होऊन रडू लागली. ती परिस्थिती पाहून बिचारी रश्मी घाबरून गेली. खाली धावतच जाऊन डॉक्टरांना तिनं फोन लावला. सुदैवानं डॉक्टर जागेवर होते. घाबरू नका, मी येतोच, ते म्हणाले. फोन खाली ठेवून रश्मी पुन्हा वर धावली. अश्विनीच्या कळा थोड्या कमी झाल्या होत्या, पण ती विलक्षण घाबरली होती. रश्मी काहीतरीच बडबडत राहिली. तिच्याशी हास्यविनोद करीत राहिली. तासाभरानं डॉक्टर आले आणि रश्मीच्या जीवात जीव आला. तुम्ही बाहेर थांबा, मी तपासतो यांना, ते म्हणाले. रश्मी बाहेर आली. व्हरांड्यात उभी राहिली. अर्धा पाऊण तासानं ते बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. काय झालं? रश्मीनं घाबरून विचारलं. पेशंटला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. का? पहिलं टकरणीच्या बाबतीत काही कॉम्प्लिकेशन्स होण्याचा संभव असतो. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणंच योग्य. तिथं हर तऱ्हेच्या सोयी असतात. पण मूल घरात जन्माला यावं अशी चंद्रप्रकाशची इच्छा आहे. ते खरं आहे. मलाही ते माहीत आहे. पण या केसविषयी मला भीती वाटते. भानुप्रताप कुठं आहे? आले नाहीत अद्याप. त्यांच्या काकूही बाहेर गेल्या आहेत. कमाल आहे या माणसांची. घरात बाळंतीण टेकली असताना आतापर्यंत ठीक होती. तुम्ही अश्विनीला हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था करा. तोवर मी भानुप्रतापला गाठण्याचा प्रयत्न करते. डॉक्टरांनी फोन करून ॲम्ब्युलन्स मागवली. भानुप्रताप पंकसुद्धाच्या कार्यक्रमाला जाणार आहे हे तिला माहीत होतं. कदाचित तो परस्पर तिथे गेला असणार, असा तिने तर्क केला. ती धावपळ करीत थिएटरवर पोहोचली. गडबडीत कार्यक्रमाची तिकीट आणायला ती विसरली होती. टूअरकीपरनं तिला दरवाजातच अडवलं. मी तिकीट आणायची विसरले, ती म्हणाली. मग तुम्हाला आत जाता येणार नाही. मला कार्यक्रम बघायचा नाही. मला एका माणसाची तातडीने भेट हवी आहे. कुणाची? भानुप्रताप मेहेंदळे. ते काही वेळापूर्वीच आले आहेत, डोअरकीपर म्हणाला. इथला प्रत्येकजण ओळखतो त्यांना. जा आत. तिला हायसं वाटलं. ती पटकन आत शिरली. अद्याप कार्यक्रमाला सुरुवात झाली नव्हती. थिएटरमध्ये पूर्ण प्रकाश होता. स्टेजवरून वाद्यांचे आवाज उठत होते. पुढच्याच बाजूला भानुप्रताप बसला होता. त्याच्या बाजूला एक स्त्री होती. 2 खुर्च्या सोडून चंद्रप्रकाश बसला होता. त्याच्या शेजारी मालविका होती. तिला एकदम आकाश कोसळल्यासारखं वाटलं. ती झटकन परत फिरणार, तोच आपल्या कामगिरीचं महत्त्व तिला आठवलं. चंद्रप्रकाश उठून उभा राहिला. तू? तो म्हणाला. रश्मीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती भानुप्रतापकडे वळली. मी तुम्हाला बोलवायला आले आहे, ती भानुप्रतापला म्हणाली. अश्विनीची प्रकृती बरी नाही. तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. त्याला इतकं सांगून ती दाराकडे निघाली. तिच्या पाठोपाठ भानुप्रताप उठला. त्यानं दारातच तिला गाठलं.
माझी मोटार मी आणली आहे, तो म्हणाला आणि पार्किंग लॉटकडे गेला. तीही त्याच्या पाठोपाठ गेली. ती बसताच त्यानं गाडी बाहेर काढली. पंकज उदासचा प्रोग्राम असल्यानं थिएटरवर गाड्यांची गर्दी झाली होती. काय झालं? थिएटरच्या आवारातून गाडी बाहेर पडताच त्यानं घाईच्या स्वरात विचारलं. तिनं काय झालं ते सांगितलं. बापरे! आणि आई घरी नाही म्हणता? नाही, ती म्हणाली आणि गप्प बसली. तुमच्या मनात काय आहे ते कळलं, तो म्हणाला. तिला काही झालं तर मी स्वतःला कधी क्षमा करू शकणार नाही. आता हे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. वास्तविक तुम्ही लवकर घरी यायला हवं होतं. माझं चुकलंच. तो पश्चात्ताप दग्न स्वरात म्हणाला. इतक्या लवकर असं काही होईल याची कल्पना नव्हती मला. त्यानं मोटारीचा वेग वाढवला. ते बंगल्याजवळ आले आणि ॲम्ब्युलन्स फाटका बाहेर पडली. भानुप्रतापनं आपली आपली कार वळवली आणि तो ॲम्ब्युलन्स पाठोपाठ निघाला. शहराच्या दुसऱ्या टोकाला नर्सिंग होम होतं. वेटिंग रूममध्ये ते दोघे रात्रभर बसले होते. भानुप्रतापचा चेहरा घामानं थबथबला होता. विलक्षण चिंतित भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. तो मनात सारखा परमेश्वराची आळवणी करीत आहे हे तिला कळत होतं. काळजीमुळे आणि झोपेच्या अभावी त्याच्या डोळ्याच्या कडा लालसर दिसत होत्या. पहाटे डॉक्टर त्यांच्याजवळ आले. ते थकलेले असले तरी त्यांची मुद्रा प्रफुल्लित होती. अभिनंदन, ते म्हणाले. तुम्हाला मुलगा झाला. आत येऊन तुम्ही पाहू शकता. भानुप्रतापच्या चेहऱ्यावरील ताण सरला. सर, तुझ्यामुळे माझी बायको हाती लागली. हे मी कधीच विसरणार नाही, तो म्हणाला. रश्मीलाही खूप आनंद झाला. रात्रभराची प्रतीक्षा सरली होती. काळजी मिटली होती. आपल्याला आनंदानं रडू येईल असं तिला वाटलं. मोठ्या प्रयासानं तिनं आपलं मन आवरलं आणि ती त्याच्याबरोबर आत गेली. अश्विनी शांत मुद्रेने कॉटवर पडली होती. तिच्या कुशीत तिचं छोटंसं बाळ होतं. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.